आमचे स्वतःच का मराठा समाजाची मतं जातील। अरे लक्षात ठेवा 80% समाज हा आमच्या बरोबर एकत्र आहे आणि त्याला आम्ही ललकारणार आहोत आणि त्यांची सुद्धा मतं आहेत। लढाई 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 काय काय शिवी गाळ दादागिरी हे करू ते करू ते करू काय तर काय हे होतं ना आपलं काय ते बजेट होतं काय गंमत एवढा मोठा जोक कधी झालाच ना। उपोषणवाले साहेब म्हणतात बजेट मधून आम्हाला आरक्षण मिळालं तर बघा मला वाईट वाटलं। त्या सीतारामन ताई ज्या होत्या त्या अख्खं बजेट वाचलं। या तरुणांना हे देऊ महिलांना हे देऊ विमानं वाढवून हे करू ते करू शेतकऱ्यांना हे द्यायचं आहे आम्हाला पण आरक्षणाचं काही बोललंच नाही। आणि हे म्हणतात त्या बजेटमधून आम्हाला आरक्षण द्या काय काय जरा शांत राहा ऐकायचं नाही का तुम्हाला। मला काही समजत नाही मला कीव येते मराठा समाजाच्या नेत्यांची मराठा समाजातील विचारवंतांची। अरे हा कसा तुमचा नेता तो म्हणतो बजेट मधून आरक्षण देता येतं का बघा आणि कोणी बोलायला तयार नाही एक जण सुद्धा आवाज काढायला तयार नाही। अरे कुणाच्या मागे चालला तुम्ही कशासाठी हे करता गावागावामध्ये दरी पडते आम्ही करतो आम्ही आमच्या हक्कासाठी लढतो आम्ही सांगतो आमचं आरक्षण कमी करू नका त्यांना आरक्षण वेगळं द्या। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।